सर्व वकील बंधूंना विनंती की आपण इकडे इथे सर्व वकील बंधूंना विनंती की आपण कार्यालयाकडे इथे अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष विश्वभाऊ मुंडे, आदरणीय सावंत पाटील, सर्व उपस्थित बंधू आणि मित्रांनो, खरं तर आपण दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवसेना कार्यालय येथे शिवजयंती साजरी करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. जिजाऊ जयंती आपण जिजाऊला व छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून सर्वांनी जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विनंती आपण भागवत महाराज शेळके यांच्या हस्ते महाराज शेळके भागवत जिजाऊ, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. जिजाऊ वंदन घ्या ना. सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी असतील व शिवसैनिक आज उपस्थित राहिला. मी जिजाऊ जयंती निमित्तानं आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. दुसऱ्या कंपनी यावर्षी तरी जन्मदिना दिवशी जी मुलगी जन्माल उडवण तालुक्यामध्ये त्यांच्या नावाने 5,000 रुपयाची एफडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मी अगदी पप्पाच्या मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. तर मी अभिनंदन करण्यासाठी आदरणीय आमचे सहकारी चळवळीतील भास्करजी हुजूर यांना सुद्धा आपण की माझे पूर्वज ह्या छत्रपती घराण्यासाठी जीवाची बाजी लावून या ठिकाणी संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महासाहेब जिजाऊच्या विचारासाठी, महासाहेब जिजाऊच्या हिंदवी स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून लढणारे त्या महापुरुषांना देखील मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि महासाहेब जिजाऊ यांनी जसे या राजाला घडवलं तसंच नक्कीच आता मामाने सांगितलं की जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जी मुलगी जन्माला येईल तिला बाप्पाने एफडी करायचं जे आश्वासन दिलेलं आहे, नक्कीच या सर्व मुली महासाहेब जिजाऊचा नक्कीच वारसा चालवतील आणि बाप्पाचं स्वप्न आणि वडवणीकरांचं म्हणजे पहिले जे काय थिणगी लागलेले आहे हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये महासाहेब जिजाऊच्या विचाराची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. बोरवणेकर पंचायत उपनगराध्यक्ष विश्वभाऊ विनंती करतो की आपण आज राजमाता जिजाऊ यांची जी जयंती आहे या जयंती निमित्त दरवर्षी
बाप्पा कार्यक्रम आयोजित करतात. बाप्पाचं खरंच या सामाजिक कार्यासाठी जिजाऊ आणि सामाजिक कार्यासाठी बाप्पाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज बाप्पाने जी या आपल्या तालुक्यामध्ये मुलगी जन्मल त्या मुलीसाठी 5,000 रुपये FD करण्याचं जे ध्येय ठेवलेलं आहे ते निश्चितच पूर्ण करणार आहेत. परंतु बाप्पाचं सामाजिक कार्य करीत असताना बाप्पांचं सगळ्याला बरोबर घेऊन जो जिजाऊ मासाहेबांनी वारसा शिवाजी महाराजांकडे दिला तसंच आपल्या परिसरामध्ये बाप्पानी हा वारसा जसा चालवते तसाच यापुढेही चालवावं, सर्वांनी चालावं अशी मी माझ्यातर्फे विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये माझे स्नेह बाप्पांनी अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतला. मी बाप्पांचा उपक्रम वृत्तपत्राच्या माध्यमातून 1:30 वाजता मी पाहिला की एक चांगला निर्णय केला की आजच्या दिवशी जी मुलगी जन्मल तिच्या नावानं FD करून हा जिजाऊचा वारसा कशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हा वसा कायम टिकल, हा बाप्पांचा वसा त्यांनी जे काही निर्णय केला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं बाप्पांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. त्यांची तपोभूमी ही अडचणीत आलेली आहे आणि त्यासाठी आज आपण जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शपथ घेऊया की जगद्गुरु तुकाराम महाराजांची ही तपोभूमी नष्ट होता कामा नये. त्यासाठी आमचे संतोषरावजी डावकर असतील, आम्ही सगळ्यांनी काल बैठक घेतली आणि 25ला येणाऱ्या 25 जानेवारीला आपण एक मोठा विराट मेळावा आयोजित केलेला आहे. प्रत्यक्ष आम्ही सगळी मंडळी आपल्यापर्यंत येणारच आहोत. या निमित्तानं जिजाऊचा आशीर्वाद घेऊन ही तपोभूमी वाचवण्याचा आपण संकल्प करूया आणि बाप्पांच्या या कार्याला माझा सदैव पाठिंबा राहील एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. वडोली नगरीचे नगराध्यक्ष आजच्या जयंतीनिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि अभिवादन करत असताना हिंदू स्वराज्याचे छत्रपती संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजीराजे यांना पण अभिवादन करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व जे आपले सर्व 18 पगड जातीतील जे मावळे आहेत त्यांना पण या ठिकाणी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना जी जयंती, कारण की बापू आम्ही नेहमी विनायक बाप्पाच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि विनायक बाप्पाचं सर्व 18 पगड जातीतील वडवली तालुक्यातील सर्व समाजातर्फे त्यांनी आतापर्यंत 15 ते 20 वर्ष झालं छत्रपती राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची जयंती साजरी करतात. त्याबद्दल त्यांचं सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. अभिनंदन करत असताना राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांबद्दल आपण जे केलं ते सर्वांनाच माहित आहे. फक्त आता जे तुकाराम महाराजाची तपोभूमी होती त्या ठिकाणी भामचंद्राचे पर्वत आहेत, त्या भामचंद्र पर्वतावरती त्या ठिकाणी खूप मोठे संकट आलेले आहेत. त्या ठिकाणी अयोध्येरित्या अशी वृक्ष तालुक्याचे पत्रकार एकदा विनंती करतो की त्या आंदोलनामध्ये राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो. आज राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच आज स्वामी विवेकानंदाची जयंती, स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त सुद्धा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. वडवणी तालुका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या राजमाता मासाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त उपस्थित वडवणी तालुक्यातील सर्व पक्षाचे विनायक बाप्पा व त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज वडवणी शहरात एवढा मोठा हा जयंतीचा उत्सव सोहळा साजरा करण्याचं ठरवलं. गेल्या अनेक वर्षापासून ही पहिली वेळ नाही तर गेल्या अनेक वर्षापासून राजमाता मासाहेब जिजाऊंची जयंती साजरा करण्यामध्ये विनायक बाप्पा पुढाकार घेतात आणि या दिवशी जन्मलेल्या मुलीला त्यांच्या मुलीच्या नावावर 5,000 रुपयाची FD करण्याचं काम हे यावर्षी सुरू केलेलं नाही तर हे गेल्या अनेक वर्षापासून बाप्पांनी चालू केलेला उपक्रम आहे. त्याबद्दल मी बाप्पाच्या मनापासून आभार व्यक्त करतो. मासाहेब जिजाऊंच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची प्रेरणा, त्यांच्या चरित्र हे आपण आपल्या घरातील महिलापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाने अगोदर आपल्या घरामध्ये मासाहेब जिजाऊ त्यांचं कार्य जर पोहोच केलं तर नक्कीच त्याचा आपल्या मुलाबाळावर चांगले संस्कार होण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मासाहेब जिजाऊंच्या त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. या मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपला तरुण वर्ग, आपले मुलं बाळ, आपल्या मुली कुठेतरी या महापुरुषांच्या विचारापासून दूर चाललेले आहेत. याच्यावर कुठेतरी एक बंधन घालून खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये या महापुरुषांचे विचार रुजण्याचं काळाची गरज आहे. आणि आपण या जयंतीच्या निमित्तानं एवढंच आज संकल्प करूया की या महापुरुषांचे विचार तळागाळात आणि घराघरात कसे गेले पाहिजे यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि पुनश्च एकदा विनायक बाप्पा मुळे व त्यांच्या सर्व सहकार्यांना आजच्या या आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. बाप्पाच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे असतोच. यापुढे सुद्धा देऊचे संत तुकाराम महाराजांचे खरे वारसदार, विचारांचे वारसदार मधुसूदन पाटील यांचा या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. आताच बबरुवान काकांनी, संतोष दादांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 10 मार्च पासून मुंबईच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण होणार आहे. ज्याप्रमाणे आपण मराठा आरक्षणासाठी उपोषण केले त्याच धर्तीवर तर प्रत्येक तालुक्यातून किमान 200 लोक एक 10 दिवस मुंबईत राहतील अशी महाराजांची संकल्पना आहे. आणि त्या पद्धतीने आपल्या सर्वांनी मिळून एक 10 वारकरी किंवा 10 लोक त्या ठिकाणी 10 मार्च नंतर आपल्याला ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी आपल्याला एक 200 लोक मुंबईला पाठवायचे. त्यासाठी ज्यांना मुंबईला जाणं होतं त्यांनी मुंबईला जाण्यासाठी नाव नोंदणी करावी. ज्यांना जाणं होत नाही त्यांनी या लोकांना पाठवण्यासाठी आपलं योगदान द्यावं. ज्यांना ते जमत नाही त्यांनी या 200 लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी जे देता येईल ते देण्यात यावं. त्या ठिकाणी फक्त उपोषण नाही तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचा गजर हा आझाद मैदानावर होणार आहे. अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला आपला इतिहासाची जाणीव असते तोच माणूस भविष्य घडवू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी जी मदत आपल्याकडून करता येईल ती त्या भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी मधुसूदन पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं त्यांचं 25 तारखेला जे लोक भाषण ऐकतील ते नक्कीच त्या लढ्यामध्ये स्वतःहून झोकून देतील एवढी मी त्यांच्या वतीने आपल्याला खात्री देतो. आणि आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे आपण आचरणात आणून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या पिढीने आचरणात आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी मला 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगला येतो हरिही. आज हिंदवी स्वराज्याचं ज्यांना स्वप्न पडलं त्या जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तर जिजाऊंचं नेतृत्व असं होतं की स्वतः लढल्या आणि आपल्या चिरंजीवावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती संस्कार केले, जे की वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार केला तर आमच्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या न्यायानं
छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले जिजाऊ मातेने, त्या संस्काराची आज जगाला गरज आहे. आज त्या संस्काराची गरज आहे. म्हणून त्याच्याकरता आज हे जे एवढा मोठा कार्यक्रम आमचे विनायक बाप्पामुळे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी घेत आहेत. की महाराजांचे जे जीवनामध्ये महाराजांच्या अंतकरणामध्ये जे गुण होते त्यातला एखादा जरी परस्त्री माते समान हा गुण जर आपण घेतला तर निश्चित आपलं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगेन. आणि जाता जाता सरी जय भवानी जय शिवराय. धन्यवाद महाराज. यानंतर मग आभार मानण्याची सर्वप्रथम मासाहेब जिजाऊंना विनम्र अभिवादन करून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आज सर्व महामानवाला अभिवादन करून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने आज मासाहेब जिजाऊची जयंती साजरी करण्याचं सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही आपल्या कार्यालय मासाहेब जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, या सर्वांच्या जयंत्या करत असताना ते सर्व महापुरुषांच्या जयंत्या करत असताना सगळ्यांना आपण निमंत्रित करत असतो. या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे आपले गुरुवर्य अगोपा श्रीराम महाराज शेळके साहेब, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गौरवंताजी शेंडगे, आता ज्या कार्यक्रमाला या वरुणी शहराचे प्रथम नागरिक शशिराव बापू जगताप, या बाजार समिती संचालक अमरभया शिंदे पाटील, आज या कार्यक्रमाला माळे व सर्व या ठिकाणी आलेले मासाहेब जिजाऊच्या विचाराचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण. दादाने आता सांगितलं की थोडक्यात बोललं पाहिजे, मी थोडक्यातच बोलणार आहे. कारण या ठिकाणी चळवळ कुणाची थांबली नाही पाहिजे, विचार कुणाचे थांबले नाही पाहिजे आणि कार्यकर्त्यामध्ये जोश असला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी स्वतःवर विश्वास असतो त्या ठिकाणी विश्वास नडत नसतो. म्हणून या ठिकाणी मी जास्त न बोलता सगळ्यांनी सांगितलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या विचाराने, त्यामुळं त्यांच्या विरोधात बंड म्हणून, त्यांच्या विरोधात आवाज म्हणून, जगद्गुरु तुकोबा महाराजांचे विचार म्हणून त्या ठिकाणी मधुसूदन पाटील आपल्याला उद्या 25 तारखेला येणार आहेत. सगळ्याला कळकळीची विनंती, तुम्ही जसा वेळ काढला तसं वेळेत वेळ काढून आतापर्यंतच कामाला लागा आणि त्यावेळेला 25 तारखेला तुम्ही त्यांच्यासाठी अर्धा तास द्या. अर्धा तास दिला तर तुमचं माइंड, तुमचं डोकं, तुमचे विचार नक्कीच जगद्गुरु तुकोबारायांचा त्याग तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. कारण त्या ठिकाणी आम्ही प्रति बघितल्यानंतर दाजीने आम्हाला नेलं केला डेकनमौला पसायदानला, त्या ठिकाणी आम्ही उपक्रम राबवला. त्या ठिकाणी चांगल्या व्यक्तीचे विचार ऐकण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात, त्या ठिकाणी फुकट शिवाय. आणि जगद्गुरु तुकोबा महाराजांच्या विचाराने बघितलं तर त्यांनी कुठंही 10 रुपयाचं कुठं आम्ही न बघता किंवा स्वतःला पैसे न मागता महाराष्ट्रभर त्यांचा त्याग आहे. त्यांच्या त्यागाला ह्या मासाहेब जिजाऊच्या विचाराने तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला एक आज जयंतीच्या माध्यमातून तुम्हाला सतत त्या ठिकाणी येण्याची बुद्धी देऊ असा आहे जगदंबेला साखळे घालून या ठिकाणी मासाहेब जिजाऊला अभिवादन करून जास्त न बोलता सगळ्यांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भविष्यात आता इथं सर्वजण आलेत, मुलीच्या नावानं सांगितलं सगळेजण आलेत, पण सतत 20 वर्षापासून मासाहेब जिजाऊच्या जयंती निमित्त एक कन्या, एक मुलीला किती प्राधान्य आहे. म्हणून या मासाहेब जिजाऊच्या विचारांनी जन्मलेल्या मुलीला 12 जानेवारीला प्रत्येक वर्षी 20 वर्षापासून अनेक मुलीला आम्ही 5,000 रुपयाचा धनादेश आणि पाळणा आणि रेशमी दोरी अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी देत असतो. ते प्रत्येक वर्षी होत आहे. या ठिकाणी नक्कीच एखादी कन्या जवळची या ठिकाणी परिसरातली जन्मावा आणि आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहून त्या गोष्टीचा आनंद घ्यावा. एवढंच बोलतो, थांबतो. सर्वांचे या ठिकाणी आलेल्या सर्व मावळ्यांचे आभार व्यक्त करतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. शिवाजी महाराज की